संध्याकाळी सगळं आवरून आम्ही निघालो होतो डेंटिस्टकडे. यांचं रूट कॅनल केलेलं होतं. मग कॅब बसवायची होती, त्यामुळे मेजरमेंट घ्यायची होती आणि माझी पण दाढ दुखत होती. मग आम्ही डेंटिस्टकडे जाणार होतो. कुठे बाहेर जायचं म्हटलं की किमया खूप खुश असते. तिला फिरायला खूपच आवडतं. त्यानंतर पुढे गेलो तर आम्हाला ट्रॅफिक लागली. जागोजागी रस्त्यांचे कामं चालू आहेत, त्यामुळे खूप ट्रॅफिक असते. आम्ही थोडंसं लवकर पोचलो होतो. थोडा वेळ होता म्हणून आम्ही आमच्या कीर्तीताईंना भेटायला गेलो. किमयाला कीर्ती आत्या खूपच आवडते. तिला त्या केक, चॉकलेट काही वेगवेगळं खायला आणता, म्हणून तिला नेहमी वाटत राहतं की आपण कीर्ती आत्याकडे कधी जाणार. तिथे थोडा वेळ बसलो, गप्पा केल्या आणि तिथून आम्ही निघालो डेंटल क्लिनिकला. डेंटल क्लिनिकला पोचलो आणि तिथे आधी माझी दाढ चेक केली. त्यानंतर यांच्या कॅपच्या मेजरमेंटला सुरुवात झाली. यांची प्रोसेस मोठी होती. तिथे बराच वेळ लागणार होता आणि डॉक्टर म्हणजे माझा भाऊच होता, माझ्या मावशीचा मुलगा. त्यामुळे ट्रीटमेंटसोबत गप्पा पण चालू होत्या आणि किमया पण तिथे मस्त खेळत होती. तिने पण त्या चेअरवर बसून तिचे दात चेक करून घेतले. त्यानंतर आम्ही गेलो आमच्या आत्यांकडे. तिथे किमयाने आम्ही जेवण पण केले आणि त्यानंतर ती वेद दादासोबत खूप खेळली. थोड्या गप्पा केल्या आणि आम्ही घरी गेलो. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आम्ही घरी म्हणजे आमच्या गावी जायला निघालो. पप्पा एका कामासाठी आलेले होते, मग ते पण आमच्यासोबतच लगे गावी यायला निघाले. त्यानंतर यांचं पिंपळगाव टोलनाक्यावर काम होतं, डॉक्युमेंट जमा करायचे होते, त्यामुळे आम्ही तिथे थोडा वेळ थांबलो. तिथे पण किमयाची गाडीत मस्ती चालू होती. दुसऱ्या दिवशी अक्षय तृतीया होती म्हणून आम्ही घरी आलो होतो. एंजल आणि पियू किमयाची खूप वाट बघत होते. ते बाहेरच थांबलेले होते. त्यानंतर मग आम्ही घरी आलो आणि रात्रीचं जेवण वगैरे केलं. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि मला फॉलो केले नसेल तर फॉलो करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.